शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाचे अपडेट समोर आले आहे. सर्व काही बातम्या आपण पाहणार आहोत. त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अहवालाला साथ द्यायला तयार आहोत, मात्र आमच्या मागणीची अंमलबजावणी करा, अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीबाबत केली. बीडसह राज्यातील 10 कोटी मतदारांची होणार पडताळणी, बोगस मतदारांना बसणार चाप. मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षणाची घोषणा. 7 ऑक्टोबरला होणार अंतिम यादी तयार. शेतकरी कर्जमाफीच्या बैठकीत मंत्र्यांच्या PSOECDंना बाहेरचा रस्ता. राज्यातील शेतकरी कर्जमाफी योजनेच्या आढाव्यासाठी मंत्रालयात बैठक. 15 जूनपर्यंत हापूसची परदेशवारी. कोकणच्या राज्याला परराज्यातील आंब्याची तगडी स्पर्धा. सरकारी धोरणांच्या केंद्रस्थानी महामार्ग व एक्सप्रेसवे. शेती शेतकरी मात्र दुय्यम. एका बाजूला देशात महामार्ग एक्सप्रेसवे आणि दुसऱ्या बाजूत शेतकरी संकटात. राज्यासाठी पुढचे 3 दिवस महत्त्वाचे. हवामान विभागाचा इशारा. काळजी घेण्याचे आवाहन. दिवसेंदिवस राज्यातील तापमानात मोठी वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नीट परीक्षा प्रकरण सर्वोच्च न्यायालयात. पुन्हा परीक्षा न्यायालयाच्या देखरेखीखाली घेण्याची मागणी. सोने चांदीबाबत असे वाटलेच होते मोदी काहीतरी करणार. सोन्या चांदीचा भाव गेल्या काही वर्षापासून सतत वाढत असले तरी ग्राहकांनी मात्र सोने चांदी खरेदीला अधिक पसंती दिली आहे. खरीप हंगाम 2026 ते 27 साठी हमीभाव जाहीर. खरीप हंगाम विपणन हंगाम 2026 ते 27 साठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याची मंजुरी दिली आहे. गल्ले बोरगाव परिसरात कांदे काढणीचा हंगाम जोमाने सुरू झाला आहे, मात्र मजुरांच्या तीव्र टंचाईमुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या कात्रीत सापडला आहे. नीट परीक्षा घोटाळा. लातूरमध्ये झाडाझडती. देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या वैद्यकीय प्रशासनासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेचं पेपरफुटीचं महाराष्ट्रात कनेक्शन उघड झाले. उष्णतेचा दूध व्यवसायाला फटका. दूध उत्पादक हैराण. गाई म्हशीच्या आरोग्यावर परिणाम. आर्थिक नियोजन कोलमडले. तापमानात झालेली तीव्र वाढ ही दूध व्यवसायासाठी गंभीर आव्हान ठरत आहे. सोयाबीनला उंच अंकी दर, मात्र शेतकरी वंचित. बाजार समितीत प्रति क्विंटल 7,530 रुपयांचा टप्पा पार. बाजार समितीत सध्या सोयाबीनला प्रति क्विंटल तब्बल 7,530 रुपये इतका उंचांकी दर मिळत असून गेल्या 5 वर्षातील हा सर्वाधिक दर मानला जात आहे. मराठा समाजासाठी माझ्या इतके कोणीही केले नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचा दावा. नियमात बसणाऱ्या सगळ्यांनाच प्रमाणपत्र दिले जात आहेत. शेतकऱ्यांना 30 जूनपूर्वीच मिळणार कर्जमाफी. इंधन बचत आणि काटकसरीचा संदेश. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पंतप्रधानांच्या अहवालाला प्रतिसाद देत इलेक्ट्रॉनिक व्हेकल कारचा वापर सुरू केला आहे. उन्हाच्या झळाळण पावसाची शक्यता. विदर्भात उष्णतेच्या लाट येण्याचा. कोकणात उष्ण व दमट हवामानाचा तर दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात वादळी पावसाचा अंदाज असल्याचे सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांची कृषी सहकार मंत्र्यांसोबत बैठक. शेतकरी कर्जमाफीसाठी नियुक्त अभ्यास गटाने अहवाल सादर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपनीय बैठक घेतली. संत्रा आयात शुल्क परतावा योजना रद्द करण्याचा निर्णय. महाराष्ट्रातून निर्यात होणाऱ्या संत्र्याकरिता बंगाल देशातील आयात शुल्काचा 50% रक्कम अनुदान म्हणून देणारी योजना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. चीनच्या बेकायदा बेदाण्यामुळे शेतकरी संतप्त. राज्यातील बेदाणा निर्मितीचा हंगाम संपताच अफगाणिस्तान असल्याचे सांगून चीनचा बेदाणा सांगलीत बेकायदेशीर दाखल झाला आहे. 6 मोठ्या धरणातील गाळ काढण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी. शेतकऱ्यांना मोफत गाळ. वाळू उपशांवर कडक नियंत्रण. राज्यातील धरणांमध्ये वाढत चाललेला गाळ, घटती पाणीसाठा क्षमता, त्यामुळे निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांसह मंत्र्याच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर. इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या अहवालाला प्रतिसाद. आज दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या आपण पाहिल्या आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.